जिथे आपली कदर नाही तिथे परत जाऊ नका. नमस्कार मित्रांनो. आयुष्यात पैसा, गाडी, बंगला या सगळ्या गोष्टी गमावल्या तर त्या परत मिळवता येतात. पण जर का एकदा तुमचा स्वाभिमान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट हरवला, तर तो पुन्हा मिळवणे अशक्य होते. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जिथे तुमचा अपमान झाला, तिथे पुन्हा कधीही जाऊ नका. मग ते नातेवाईक असो, मित्र असो किंवा एखादी नोकरी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा तुमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा नात्याला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो. आपण विचार करतो की जाऊ दे, समोरचा आपलाच माणूस आहे. पण आपली हीच नम्रता समोरच्यासाठी आपली कमजोरी बनते. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमच्या हक्कापेक्षा जास्त वेळा जाता किंवा कोणासाठीही नेहमी उपलब्ध म्हणजेच ऑल्वेज अवेलेबल राहता, तेव्हा तुमची किंमत कमी होते. लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात आणि तिथूनच खऱ्या अपमानाची सुरुवात होते. आता मुख्य प्रश्न म्हणजे तिथे परत का जाऊ नये? याचे सगळ्यात पहिले कारण, जेव्हा तुम्ही अपमान होऊ नये त्याच ठिकाणी पुन्हा जाता, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला असे वाटते की तुम्हाला स्वतःची काहीच किंमत नाही. तुमच्या जाण्याने त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढत नाही, तर उलट तो अजूनच कमी होतो. आणि तिथे न जाण्याचे दुसरे कारण, वारंवार अपमान सहन केल्याने तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळतो. तुम्हाला स्वतःबद्दल शंका वाटू लागते. तिसरे कारण, चाणक्य नीती सांगते की ज्या ठिकाणी तुमचा आदर नाही, तिथे तुम्हाला रोजगाराचे साधन नाही आणि जिथे तुम्हाला काहीही शिकायला मिळत नाही, अशी जागा आपण त्वरित सोडून द्यावी. जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुमचा आदर करावा, तर आधी तुम्हाला स्वतःचा आदर करावा लागेल. नाही म्हणायला शिका. जर एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल, तर स्पष्टपणे सांगा. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत बसू नका. नेहमी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला आहे, त्यांना शब्दांनी उत्तर देत बसू नका. तुमचे यश, तुम्ही मिळवलेले सक्सेस हेच त्यांचे सर्वात मोठे उत्तर असले पाहिजे. इतके यशस्वी व्हा, की ज्यांनी तुम्हाला नाकारले, ज्यांनी तुम्हाला नाही म्हटले, ज्यांनी तुमचा अपमान केला, त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागितली पाहिजे. शांत रहा आणि अंतर ठेवा. अपमानाचा बदला घेण्यासाठी भांडण करू नका. फक्त त्या लोकांपासून शांतपणे दूर व्हा आणि आपला रस्ता बदला. मित्रांनो, लक्षात ठेवा, झोपलेल्या माणसाला जागे करता येते, पण आदर असूनही अपमान करणाऱ्याला कधीच बदलता येत नाही. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा. जिथे आदर नाही, तिथे प्रेम असूच शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.